नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही MPSC UPSC आणि त्याचबरोबर आता लेटेस्ट मध्ये बॉम्बे हायकोर्ट, त्याचबरोबर GMC सोलापूर आणि पोलीस भरती या सर्व भरतींसाठी अतिशय उपयुक्त मार्च 2026च्या चालू घडामोडी. आणि पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महिला उद्योजकता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 14 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर. त्याच्यामध्ये विचारलेला आहे महिला उद्योजकता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा 19 नोव्हेंबर रोजी काय केला जातो? महिला उद्योजकता दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, रेल पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस कार्गो सेवा कोणत्या संस्थेसोबत सुरू केली? बघा प्रश्न काय आहे, रेल पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस कार्गो सेवा कोणत्या संस्थेसोबत सुरू केली? DMRC, इंडिया पोस्ट, ब्ल्यू डार्ट आणि LIC. तर याच्यातील करेक्ट आन्सर आहे बघा इंडिया पोस्ट. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, गेल्या काही तासात मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीचे मुख्य पक्ष कोणते आहेत? बघा मार्च मध्ये जी काही पूर्वेतील युद्ध परिस्थिती सुरू आहे त्याच्यामध्ये कोणत्या दोन मुख्य पक्षांमध्ये हे युद्ध चालू आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. अमेरिका व रशिया, अमेरिका व इस्रायल विरुद्ध इराण, चीन व भारत, युक्रेन व फ्रान्स. बघा गेल्या काही दिवसांमध्ये पूर्वेतील युद्ध परिस्थिती सुरू आहे आणि त्याच्यातील दोन मुख्य पक्ष कोणते आहेत विचारलेला आहे. तर अमेरिका व इस्रायल विरुद्ध इराण. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मध्य पूर्वेत संघर्ष व हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर खास दबाव वाढण्याची शक्यता आहे? बघा मध्य पूर्वेत संघर्ष व हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर दबाव वाढण्याची शक्यता आहे? इंटरनेट सेवा, तेल व ऊर्जा बाजार, पर्यटन आणि कृषी बाजार. याच्यातील करेक्ट आन्सर आहे तेल व ऊर्जा बाजार आहे, याच्यावरती दबाव वाढण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मध्य पूर्वेतील संघर्षामुळे आज जागतिक विमान वाहतुकीवर काय परिणाम झाला? किंवा मार्च मध्ये मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक विमान वाहतुकीवरती काय परिणाम झाला असं देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यातील ऑप्शन बघा काय आहेत, कोणतेही परिणाम नाही, केवळ स्थानिक उड्डाणे प्रभावित, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द आणि विमान किरकोळ विलंब. असे चार ऑप्शन दिलेले आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द झालेली आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणत्या देशातील संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जोखीम निर्माण झाली आहे? बघा खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जोखीम निर्माण झालेली आहे? उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, इराण इस्रायल संघर्ष, भारत चीन सीमा तणाव, युक्रेन रशिया युद्ध. तर याच्यातील करेक्ट आन्सर बघा इराण इस्रायल संघर्ष जो आहे या संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जोखीम निर्माण झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे भारताचा आर्थिक तूट वाढण्याची शक्यता आहे? बघा आपल्याला इथं खाली एक घटक दिलेले आहे आणि त्याच्यातील कोणत्या घटकामुळे भारताची आर्थिक तूट वाढण्याची शक्यता आहे असं आता आपल्याला इथं विचारलेलं आहे. भांडवल बाजारातील तेजी, मध्य पूर्वेतील ऊर्जा मार्गात अडथळे, कृषी उत्पन्न वाढ, डिजिटल पेमेंटच्या वाढीमुळे. तर याच्यातील करेक्ट आन्सर आहे मध्य पूर्वेतील जे काही ऊर्जा मार्गात अडथळे निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे भारताच्या आर्थिक तूट वाढण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, 3 मार्च 2026 रोजी भारतात कोणते महत्वाचे प्रेक्षणीय खगोलीय घटना घडली आहे? बघा 3 मार्च रोजी भारतात कोणती महत्वाची प्रेक्षणीय खगोलीय घटना घडली? सौरग्रहण, चंद्रग्रहण, मंगळ ग्रहण आणि ग्रहण नाही. तर याच्यातील करेक्ट आन्सर आहे मित्रांनो चंद्रग्रहण. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, 3 मार्च 2026च्या चंद्रग्रहणाला ब्लड मून का म्हणतात? बघा इथं ब्लड मून का म्हणतात असं विचारलेलं आहे. 3 मार्च 2026चं जे चंद्रग्रहण झालं त्याला चंद्र लाल रंग दिसतो, चंद्र काळा दिसतो, भाग्य नक्की वळते, सूर्य पृथ्वीला जवळ येतो.
आणि याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे, चंद्र लाल रंग दिसतो त्यामुळे त्याला ब्लड मून असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे 2026 चा विषय काय आहे? वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे 2026 चा मुख्य विषय काय आहे? जंगलातील धोकादायक प्राणी, औषधी आणि सुवासिक वनस्पती, पाळत प्राणी संवर्ग आणि महासागरातील जीवन. तर याचं करेक्ट आन्सर आहे औषधी आणि सुवासिक वनस्पती. मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.